चला सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळची नाही म्हणता येणार, आता 8 वाजलेले आहे. आता माझी सुरुवात तर नेहमी 4:30 पावणे 5ला सकाळ होत असते आणि त्यावेळेस माझी सकाळ होत असते रोजचीच. आणि सकाळी सण माझा टिफिन होत असतं, तुम्हाला भरपूर व्हिडिओमधून सांगतच असते. सकाळी भाजी चपाती झालेली आहे, त्याच्यानंतर अंघोळ झाली, त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि थोडंसं कप भरून दूध घेतलेलं आहे. आता मी घेते केस विंचरून. असं माझं हे ना रोजचं रुटीन असतं बरं का. आम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना दूध वगैरे घेतल्यानंतरच मी काही नाश्ता केल्यानंतर केस विंचरायला घेते. चला आता आहे ना, कारण कसं आपल्या पोटात रात्रभर काही नसतं, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं सकाळीच काहीतरी दूध घ्यायचं किंवा थोडाफार नाश्ता करायचा. तर चहा आता मी बंदच केलेला आहे. चला आता मी केसांची वेणी अजिबात घालत नाही, मला ते कामच जमत नाही. केस अशीच वरती बांधून घेते. त्याच्यानंतर आहे ना मुलासाठी ना 2 अंड्याची भुर्जी करायची होती. तव्यावरती थोडंसं तेल घातलं, जिरं, मोहरी, त्याच्यामध्ये ना 1-2 आहे ना हिरवी मिरची घातली, 2च घातल्या आहे आणि कांदा घालून घेते. कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घालायचा. आता 2च अंड्याची भुर्जी करायची, त्याच्यामुळे कमीच घातलेलं आहे. मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो आहे ना छान तो परतल्या जातो, लवकर त्याला पाणी सुटतं. थोडी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 अंडे याच्यामध्ये फोडून घेतलेले आहे. आता अंडे पण मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमधून की मी गावावरून आणलेले आहे, कारण का आमच्याकडे खूप साऱ्या कोंबड्यांच्या पोल्ट्री आहे. चला अंडा भुर्जी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आहे ना कामं वगैरे आवरले आणि आता इथे मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमधून सांगितलेलं होतं का एक व्हिडिओमध्ये मी बघा तुम्हाला दाखवलं होतं की एक ब्लाऊज कट केलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतलं आणि आता मी पूर्ण ब्लाऊज घेतलेला आहे आज शिवण्यासाठी. ब्लाऊज पण पूर्ण झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊज पूर्ण दाखवेल. आज बनवायची होती पावभाजी. आता घरची पावभाजी एवढी छान अशी त्याला आहे ना लाल होत नाही बरं का, पण चवीला अप्रतिम लागते. पाव पण मी मस्त साजूक तुपावर आहे ना तव्यावरती कुरकुरीत असे गरम केले, मला तसेच आवडतात. चला पावभाजी पण इथे छान अशी तयार झालेली आहे, चवीला अप्रतिम. फक्त कलरसाठी पाहिजे तर थोडंसं ना त्याच्यामध्ये ना बीट टाकायचं. परत सकाळची डब्याची तयारी. आता गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि गवारच्या शेंगा आता निवडून घेते, म्हणजे सकाळीच आहे ना घाई होत नाही, सकाळी केव्हा निवडत बसायचे, त्याच्यामुळे संध्याकाळीच ही तयारी करून ठेवावी लागते. त्याच्यानंतर आहे ना आता बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं का ड्रायफ्रूट्स वगैरे आणलेले होते, तर ते पण आहे ना थोडंसं असं कधीतरी लक्षात आलं किंवा मन झालं तर मग मी असे भिजत घालते. आता याच्यामध्ये बघा शेंगदाणे वगैरे सगळंच आहे. ते थोडे शेंगदाणे पण खूप चांगले असतात. त्याच्यामध्ये मग ना काजू, बदाम, काळे मनुके वगैरे ते पण आहे ना थोडेसे धुवून घेतले एक पाण्यानं आणि त्याच्यानंतर आहे ना पाणी घालून आता हे भिजत ठेवते, म्हणजे सकाळीच आहे ना दुधासोबत खाण्यासाठी खूप छान. चला बाय.